नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आपण आज आलो आहे गगनगिरी महाराज यांच्या मठामध्ये, ज्यांना दत्तगुरूंचे अवतार मानलं जातं असे आपले गगनगिरी महाराज यांच्या मठामध्ये आज तुम्हाला मी नेतोय. चला आपण त्यांचं दर्शन करूया. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता किती सुंदररित्या असा मठ आहे गगनगिरी महाराजांचा. इथून हातपाय धुवून आम्ही थेट दर्शनासाठी जाणार आहोत, पण त्या अगोदर आम्हाला एक कुपन घ्यायचं आहे महाप्रसादाचं. ते आम्हाला पुढे भेटेल. ह्या काउंटरमधून तुम्ही पुढे आल्यानंतर जेवणासाठी म्हणजे महाप्रसादासाठी कुपन घेऊ शकता. कुपनची किंमत आहे 20 रुपये. 20 रुपयामध्ये महाप्रसाद भेटतो. आणि आम्ही पुढे दरबारातून पुढे चाललो आहे थेट दर्शनाकडे. हा दरबार आहे. आणि ही पाताळगंगा नदी आहे जी मठाच्या मधोमध वाहते. तिथे गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली होती. अनेक गोष्टी म्हणजे महाराजांनी तपश्चर्या भरपूर केलेली आहे. अच्छा. बऱ्याच ठिकाणी त्यामुळे भरपूर म्हणजे बुक वगैरे मिळते ना, पुस्तकं, त्याच्यात सगळी माहिती दिलेली आहे. किंवा कॅसेट वगैरे जे कॅसेटमध्ये जे काढलेलं आहे ते सगळं सत्य आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे. सुंदर असं वातावरण आहे. एकदम प्रसन्न वाटतंय दर्शन घेऊन. आणि हा इथे भक्त निवास आहे. तुम्ही राहण्यासाठी देखील येऊ शकता. इथे अगदी कमी किमतीमध्ये निवास आहे इथे. आणि आम्ही दर्शन घेऊन आता आलेलो आहे बाहेर. तुम्ही बघू शकता प्रसन्न असं वातावरण आहे इथे. अगदी मन शांत करणारं वातावरण आहे. भक्तांची रांग आहे. सुंदर असं आजूबाजूचं वातावरण आहे. तुम्ही फॅमिली ट्रिपसाठी वन डे येऊ शकता. खोपोली स्टेशनपासून खूप जवळ आहे हे. आणि आम्ही आता चाललो आहे गगनगिरी महाराजांच्या जी गुफा आहे त्या गुफेमध्ये चाललो आहे आम्ही. ते पुढे डोंगरावरती आहे. थोडंसं चालावं लागेल, म्हणजे थोडी चढण देखील आहे. आणि जाता जाता हा एक स्पॉट आहे मध्ये, तिथे हेलिकॉप्टर उतरतात. आणि या ठिकाणी तुम्ही सेल्फीज वगैरे अशा घेऊ शकता. फोटोज देखील चांगले येतात. आणि या डोंगरामध्ये आपल्याला वरती जायचं. तिथे गुफा आहे. थोडं चालावं लागेल. चला. आणि मित्रांनो, हा गेट सकाळी 8 वाजता उघडतो. तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या पिरियडमध्ये दर्शनासाठी येऊ शकता. आणि चला आपण वरती चालत चाललो आहे. बघू शकता तुम्ही रस्ता आहे. आणि या रस्त्याच्या साईडून देवस्थानच्या वतीने मस्तपैकी असं कार्पेट देखील साईडून लोकांना, जेणेकरून त्रास होऊ नये चढण्यासाठी, दगड लोकांच्या पायामध्ये लागू नये त्यासाठी त्यांनी साईडून असं कार्पेट टाकलेलं आहे. कारण जास्त करून लोक दर्शन घेऊन बिना चपलेचेच वरती जातात. त्यासाठी या संस्थानाने असं केलेलं आहे.
आत्ता आम्ही गुफेच्या इथे पोचलेलो आहे. जवळजवळ 15 मिनिटाचा रस्ता चढून आम्ही वरती पोचलो आहे. त्यांनी संस्थानाच्या वतीने पाठी देखील लावण्यात आलेले आहे, शांतता राखा. कारण या ठिकाणी खूप लोक मेडिटेशनसाठी येतात, मनशांतीसाठी येतात. गुफेच्या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण खोपोली गावच दिसत आहे. चला आपण आतमध्ये गुफेमध्ये महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पुढे जाऊया. चालेल ना. गुफेमध्ये आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची शांतता होती, म्हणजे मन प्रसन्न करणारी अशी शांतता. दर्शन करून आता आम्ही खाली चाललोय. खाली गोशाळेमध्ये सुद्धा जायचं आहे. आता आपण चाललोय गोठ्याकडे, गगनगिरी महाराजांच्या गोशाळेकडे. चला. चला मंडळी, पूर्ण दर्शन सगळं घेऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे महाप्रसादासाठी. तुम्ही जे कुपन घेतले ते इथे दाखवून तुम्ही महाप्रसाद इथे घेऊ शकता. हा आहे महाप्रसाद, मस्त. चला मंडळी, पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या मठाची सर्व माहिती त्यांना भेटेल. धन्यवाद.